हे जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा व्लॉग असणार आहे आपल्या बदलापूरला कात्रपचं जे कार्मेल स्कूलचं ग्राउंड आहे तिथे लागला आहे आगरी महोत्सव. तर चला जाऊन आगरी महोत्सव कव्हर करूया आज. आणि मित्रांनो, आता थोड्या दिवसामध्ये म्हशाची जत्रा पण येणार आहे, तर शक्यतो ट्राय करूया म्हशाची जत्रा पण आपल्या चॅनलवरती आणायला, कारण पूर्ण ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा म्हणून म्हशाच्या जत्रेची ओळख आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आगरी महोत्सवमध्ये बघूया काय काय स्टॉल लागलेत. मित्रांनो, खूपच मोठा असा उत्सव असतो आगरी महोत्सव. वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित असा हा आगरी महोत्सव आहे. तर चला जाऊया आपण आणि आगरी महोत्सव कव्हर करूया. मित्रांनो, 3 दिवस आहे आगरी महोत्सव. खूप सारे सेलिब्रिटी बदलापूरला येतात. तर चला जाऊन बघूया काय काय स्टॉल लागलेले आहेत आणि आगरी महोत्सवचा अनुभव घेऊया. जे आगरी परंपरेचं जे फूड आहे ते पण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि विविध पाळणे वगैरे खूप असतात आणि लाईव्ह शो वगैरे चालू आहेत. तर चला जाऊया आपण आणि आगरी महोत्सव कव्हर करूया. मित्रांनो, आजूबाजूच्या माहोलवरनच तुम्ही अंदाज लावू शकता आतमध्ये काय क्राऊड असणार आहे. लाईन थोडीशी बंद करा समोरची, सगळ्यांनी हात वरती करायचे. मित्रांनो, आज पहिलाच दिवस आहे, शुक्रवार आहे आणि क्राऊड बघू शकता तुम्ही. आता वाजले रात्रीचे 9:30 झालेत आणि क्राऊड बघा मित्रांनो, जबरदस्त असा क्राऊड आहे. समोरच मोठे मोठे पाळणे पण लागलेत. तर चला आतमध्ये जाऊन प्रवेश करूया. प्रवेशद्वार पण खूप सुंदर बनवलं आहे, जेजुरी गडाचं आहे. मित्रांनो, श्री खंडेरायांचं तुम्ही दर्शन या ठिकाणी घेऊ शकता. खूपच सुंदर अशी प्रतिमा आहे आणि या ठिकाणूनच आतमध्ये एंट्री आहे. मित्रांनो, अगदी एंट्री गेल्या गेल्या समोरच तुम्हाला आगरी कोळी परंपरा जी आहे, जी जुनी आगरी कोळी परंपरा होती, त्याचं तुम्हाला दर्शन या ठिकाणी बघायला मिळेल. मित्रांनो, जुनं तेच सोनं आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे जुने पारंपरिक वस्तू आहेत आगरी कोळी परंपरेचे असतील आणि जे पूर्वीचे ग्रामीण आपले ठाणे जिल्ह्यातल्या वस्तू आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, खूपच सुंदर सुंदर अशा वस्तू लावलेल्या आहेत आणि सर्व जुन्या वस्तू मित्रांनो या ठिकाणी जी प्रतिकृती आहे ती आणि काय काय ओरिजिनल पण आहेत. असं या पद्धतीचं सादरीकरण तुम्हाला एंट्री गेल्या गेल्या लगेच पाहायला मिळेल. मित्रांनो, सर्वच प्रकारच्या वस्तू असतील छोट्या मोठ्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठलाची मूर्ती बघू शकता मित्रांनो, खूपच सुंदर अशी. आणि सर्व छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. खूपच सुंदर असं मित्रांनो, ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज नाही आहे जुन्या, त्या तुम्हाला सर्व या ठिकाणी बघायला मिळतील. आणि बाळासाहेब ठाकरेंची मूर्ती पण आहे मित्रांनो, जुडा भात. खूपच सर्व छोट्या छोट्या डिटेलिंग गोष्टी आहेत मित्रांनो. जुनं ते सोनं बोलतात ना, ते हेच. नगरसेवक बदलापूर नगर परिषद, आपले मनपूर्वक स्वागत. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात खरं तर, आणि ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्ही पैसे देऊन ज्या कार्यक्रमाची वाट बघत असता, असा कार्यक्रम आज आपल्या बदलापूर. आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता जुन्या काळातील शेती आगरी शेतकरी दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी त्यांची घरं वगैरे कशी होती ते सर्व आहे मित्रांनो जुनं. खूपच मेहनती वर्ग होता मित्रांनो आणि आजही मेहनती वर्गच आहे. तुम्ही ते बघू शकता. खूपच छोट्या छोट्या डिटेलिंगमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी साकारण्यात आल्या आहेत. जुन्या आगरी समाजातील गावच्या चालीरीती व परंपरा मित्रांनो, हे पण तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असं बैल असणारा शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये खूपच सुंदर सुंदर गोष्टी आहेत मित्रांनो, एकदम बघताना छान वाटत आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही, दिबा पाटील जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे मित्रांनो. खूपच छान असं फ्रंटलाच तुम्हाला एवढं छान बघायला मिळेल, तुमचं मन अगदी भारावून जाणार आहे. खूप सारे प्लेन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया. अशा प्रकारचा मेन एंट्रन्स आहे मित्रांनो आणि सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आनंदात उत्साहात हा कार्यक्रम पार पडले आहे आणि अगदी शिस्तीने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. याही वर्षी सलग 3 दिवस आपल्याला मित्रांनो हे एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेल्यावरतीच तुम्हाला भव्य असा पाळणा बघायला मिळेल. आणि आज पण खूप क्राऊड आहे मित्रांनो, पहिलाच दिवस आहे. अजून 2 दिवस आगरी महोत्सव चालणार आहे. चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय स्टॉल आहे. सध्या तरी मित्रांनो काय काय स्टॉल अजून बंदच आहेत, तरी पण बऱ्यापैकी आहे गर्दी. खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. समोरून
थोडस कॅमेरामॅनला विनंती राहील की आपण थोडस बाजूला व्हायचे सर्वांनी. हा सन्मान वामनदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते या ठिकाणी होतोय. या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वामन म्हात्रे फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री वामनदादा बारकू म्हात्रे यांच्या. मित्रांनो आता मी मेन ठिकाणी आलोय, आगरी खानावळ व जत्रा या ठिकाणी मेन जत्रा आहे मित्रांनो. पूर्ण संपूर्ण लांब पर्यंत एक फूड स्टॉल आहेत सगळी आणि एक साईडला पूर्ण हे आपलं लहान मुलांचं सेक्शन आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे पाळणे आहेत, मोठे मोठे आकाश पाळणे, आणि बघूया काय काय आलंय. आधी आपण फूड झोन एक्सप्लोर करूया. खूपच लांबपर्यंत वेगवेगळे खाद्य कल्चर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता मित्रांनो, खानदेशी खाद्य संस्कृती पण या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला खानदेशी जे खाद्यपदार्थ आहेत त्याचा पण आस्वाद इथे मिळेल मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी अस्सल पुणेरी तुम्हाला भेळ खायची असेल तर ती पण या ठिकाणी मिळेल. 3 दिवस आहे मित्रांनो, नक्की व्हिजिट करा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तुम्हाला बघायला मिळतील. पुढे आपल्या कोकणातले पण खाद्यपदार्थ आहेत, ते पण बघूया आपण. गरिबाचा ढाबा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि पिझ्झा वगैरे पण आहे. बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो आज पहिल्याच दिवशी. आणि या ठिकाणी पण आगरी खानावळ आहे मित्रांनो. बघू शकता विविध फूड्स लावलेले आहेत आणि रेट्स वगैरे पण आहेत मित्रांनो. सर्व आगरी पद्धतीचं जे आपलं फूड आहे ते या ठिकाणी मिळतं आहे मित्रांनो. मित्रांनो इथे मालवणी हॉटेल पण आहे आणि मालवणी हॉटेलला पण गर्दी बघू शकता मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड्स वगैरे पण आहेत आणि एकदम तुम्हाला बघून तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचे फूड्स आहेत मित्रांनो. कोंबडी वडे वगैरे, मटन मसाला, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत मित्रांनो. हे मालवणी स्टाईलच्या गोष्टी आहेत मित्रांनो. 1-2 नाही तर तब्बल 50-60 असे फूड स्टॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल आहेत मित्रांनो. भरपूर आहेत. खाण्यापिण्याची कसलीच कमी नाही ठेवली आहे मित्रांनो. आगरी महोत्सवमध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड्स तुम्हाला बघायला मिळतील आणि सर्वच प्रकारचे फूड्स आहेत. आणि लांब जिथे नजर जाईल तिथे फूड्स स्टॉल जे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि त्या साईडला तुम्ही लहान मुलांचं सेक्शन आहे ते बघू शकता. तिथे पण जाऊया आपण नंतर. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो जे खानावळ आहे ते तुम्ही फूड स्टॉल बघू शकता मित्रांनो. लांब लचक पसरलेले फूड स्टॉल आहेत आणि गर्दी पण बघू शकता सर्व. मित्रांनो खाण्यापिण्याची कसलीच कमी नाही आहे या ठिकाणी. नक्की अजून 2 दिवस आहेत तुमच्याकडे. मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. आणि आता आपण चाललो आहोत जे फन झोन आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे गेम्स बघायला मिळतील, पाहणे बघायला मिळतील. आणि मित्रांनो हा युनिक पाहणा तुम्ही समोर बघू शकता. जो पाहण्याचं नाव नाही म्हटलं पण संपूर्ण वरती जातो मित्रांनो. खूपच थ्रिल लेवलचा एक्सपिरियन्स आहे. आणि या ठिकाणी लहान मुलांचे जे गोष्टी आहेत ते लहान मुलांचे पाळणे पण आहेत. मोठी बोट आहे, मोठा आकाश पाळणा पण बघायला मिळेल मित्रांनो. आणि हा जो पाळणा आहे तो स्टार्ट होतो मित्रांनो. बघूया किती वरती जातो. आता सध्या 2-4च लोक बसलेत. मित्रांनो हा पाहणा बघा हळूहळू वर चालला आहे आणि वरती गेल्यावरती एकदम थ्रिलर एक्सपिरियन्स असेल. परंतु आपल्या हक्काचे आमदार सर या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाला संबोधित करतील. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.
मित्रांनो या ठिकाणी विविध पाहणे आहेत आणि लहान मुलांचे गेम्स वगैरे पण आहेत. बघू शकता तुम्ही खूपच एन्जॉय करतात पोरं. हेलिकॉप्टर पण आहे मित्रांनो आणि हे वेगळे वेगळे तुम्हाला पाहणे या ठिकाणी बघायला मिळतील. थंडी पण आहे मित्रांनो थोड्याफार प्रमाणात. आणि आज फ्रायडे असल्यामुळे थोडीशी कमी गर्दी आहे. उद्या सॅटर्डे संडे तर बघायलाच नको मित्रांनो, खूपच जबरदस्त गर्दी असणार आहे. आणि या पाहण्यांमध्ये कोण नाही बसले तरी पण चालू ठेवले आहेत. सुंदर सुंदर मित्रांनो पाहणे आहेत आणि किड्स झोन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तो समोरचा पाहणा बघा किती वर गेला आहे. हा आकाश पाहणा आहे मित्रांनो. आणि बाजूला हे रेन डान्स वगैरे काय असतं त्याचं नाव नाही माहीत मला एक्झॅक्ट, पण खूप चांगलं आहे. भारी भारी पाहणे आहेत. एन्जॉय करू शकता तुम्ही येऊन. लहान सर्वसामान्य शिक्षक मित्रांनो थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आता भाषण वगैरे संपल्यावरती. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि तोपर्यंत आपण हे वेगवेगळे फूड्स एक्सप्लोअर करून झालं आहे आपलं. आता इकडचे काय काय शॉप उरलेत ते कवर करूया मित्रांनो. या ठिकाणी पण वेगवेगळे जे शॉप आहेत ते इकडे लागलेले आहेत आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. आपल्या चालीरीती परंपरा मित्रांनो हे गृहिणी लोणचे आहेत. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये बनवलेले लोणचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि पापड वगैरे पण मित्रांनो आहेत. आता आपण जे मालवणी जत्रेत गेलेलो सेम तशाच प्रकारचं. आणि या ठिकाणी युनिक गोष्ट आहे मित्रांनो, जे कलाप्रेमी असतील त्यांनी नक्की व्हिजिट करा. व नेमप्लेट वगैरे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बघायला मिळतील. मित्र हे समोर मित्रांनो टॅटूवाले पाजी बसलेत. टॅटू बघू शकता मित्रांनो तुम्ही. मोती किंग टॅटू. वा वेगवेगळे टॅटू आहेत मित्रांनो. चप्पलचा स्टॉल आहे अजून लागतोय. ते बाजूला टी शर्ट प्रिंटिंगवाले पण आहेत मित्रांनो, ते पण बघूया आपण. फोम उशी वगैरेवरती पण प्रिंटिंग आहे, जे सॉफ्ट टॉय असतात त्याच्यावरती. आणि वेगवेगळ्या प्रकारचे युनिक गोष्टी आहेत मित्रांनो. आणि पुढे खाजे वगैरे सगळे स्वीट्स आयटम पण आहेत. चला जाऊया पुढे. बडीशॉप वगैरे आहे. या ठिकाणी तुम्हाला टी शर्ट प्रिंटिंगचं दुकान पण दिसतंय मित्रांनो. फक्त 5 मिनिटात टी शर्ट प्रिंटिंग. हे मालवणी जत्रेत पण बघितलं होतं आपण. फास्ट एकदम मशीन असते. खूपच छान जत्रा आहे मित्रांनो. अजून 2 दिवस आहेत, नक्की विजिट करा. आणि ते लवकरच पूर्ण चिंता करण्याची गरज नाहीये मित्रांनो. त्याचबरोबर शरद दादा तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन पाटील आणि भाई कोतवाल आता मित्रांनो सर्व पब्लिक येत चालली आहे आणि थोड्याच वेळामध्ये भरपूर क्राऊड असणार आहे. रात्री मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत चालेल कार्यक्रम आणि सर्वच ठिकाणी गर्दी आहे. अशा प्रकारची मित्रांनो आगरी महोत्सव आहे. चला निघत आहोत आपण आता परतीच्या प्रवासाला. बाहेरचा माहोल पण बघू शकता मित्रांनो. अजूनही पब्लिक येते आतमध्ये. तुम्ही पण नक्की या. अजून 2 दिवस आहेत, सॅटर्डे संडे. नक्की विजिट करा आगरी महोत्सवला. चला निघत आहोत आपण आता. पुन्हा एकदा भेटू एका नवीन जत्रेमध्येच. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.